आरसा नाजूक असला तरी सत्य दाखवण्याची ताकद त्यात असते. रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका शब्दामुळे जीवनात शांती निर्माण होते. अंतर ठेवून वागणाऱ्या माणसांकडे त्यांच्या वागण्याची तक्रार करायची नसते, कारण मनातील जागा त्यांनी आधीच रिकामी केलेली असते. परिस्थितीला दोष देऊन चालत नाही मित्रा. इथे तोच टिकतो जो संघर्ष करतो. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या आयुष्यात चांगली माणसं टिकत नसतात. नाती टिकवायची असेल तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणं गरजेचं असतं. माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतो. जिभेचं वजन कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं. वेळेचं महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा ती हातातून निसटून जाते. घरातून बाहेर पडल्यावर आई कळते आणि कमवायला लागल्यावर बाप कळतो. ज्यांच्यासोबत बोलताना आनंद दुप्पट आणि दुःख निम्म होते तीच माणसं आपली असतात. बाकी फक्त जग आहे. आपल्या क्षमतांवर संशय घेणाऱ्यांना महत्त्व न देणं ही सुद्धा क्षमता आपल्याकडे असायला हवी. डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून उतरलेली माणसं पुन्हा त्यांची जागा घेऊ शकत नाही. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीच विसरायचे नसतात. चांगलं वागूनही आपल्यासोबत वाईट झालं तर समजून जा. चुकीच्या ठिकाणी वाईट माणसांसाठी आपण चांगलं करायचा प्रयत्न केला होता. आपल्या मनात तेच लोक घर करू शकतात ज्यांचे मन साफ आहे, कारण सुईमध्ये तोच दोरा जाऊ शकतो ज्याला गाठ नसते. शब्द हे एका चावीसारखे असतात. कधी मन मोकळं करतात तर कधी तोंड बंद करतात. जिथं समजून घेतलं जातं तिथेच सांभाळून पण घेतलं जातं. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जगातले सर्वात मोठे युद्ध आत्मविश्वासावरच जिंकले जातात.